नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, ही जी भरती असणार आहे जीएमसी नांदेडकरता ही भरती निघालेली आहे मित्रांनो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडसाठी ही भरती असणार आहे. इथं वॅकन्सी बद्दल बोलायला गेले मित्रांनो, गड्डची भरती असणार आहे. वर्ग 4 मध्ये सर्व संवर्गामधले इथं पद असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पद जे बघायला मिळते गट ड मध्ये वर्ग 4 मध्ये आपल्याला प्रयोगशाळा परिचयसाठी वॅकन्सी असणार आहे. तर 86 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. बार्बर, पिऊन, शिपाई अशी इटीसी अनेक अशी पदे असणार मित्रांनो. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. इथे फक्त अप्लाय करण्यासाठी आपल्याला 10वी पास आणि 7वी पास वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेडसाठी ही भरती निघालेली मित्रांनो. ओके. तर जाहिरात दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो. ओके. तर आपले वर्ग 4 चे पद असणार आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आपली होणार आहे मित्रांनो. ओके. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण आणि समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याची मार्गदर्शन सूचना इत्यादी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये जे मित्रांनो वर्ग दिलेले आहे, विभाग दिलेले आहे, वेतन श्रेणी, एकूण पद दिलेले आहे. गड्डचे पदे असणार वर्ग 4 चे सर्व संवर्ग असणार मित्रांनो. आपले जे विभाग असणार डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेडसाठी असणारी सॅलरी जी असणार आपल्याला वेतन श्रेणी S1 असणारे 15,000 पासून आपली स्टार्टिंग असणारे 47,600 व इतर आपल्याला महागाई भत्ता व नियमानुसार देय मिळणार वेतन. एकूण 70 पदे आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. याच्यानंतर गड्ड मध्ये जे भरती असणार आहे प्रयोगशाळा परिचरमध्ये वर्ग 4 हे पण आपलं सेम असणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या वैद्यकीयसाठी व महाविद्यालयासाठी. ओके. A6 सॅलरी आपली सॅलरी असणार मित्रांनो आपल्याला 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते असणार आहे. 17 वॅकन्सीच्यात बघायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला 83 पदे दोन्ही मिळून असणार आहे मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये प्रशस्त जाहिरातीमधून आपल्याला गड्ड मधील वर्ग 4 संवर्गामधील आपल्याला सविस्तर तपशील परिशिष्ट 1 मध्ये दिलेला आहे मित्रांनो. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता परीक्षा दिनांक याबाबतची आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मी. ओके. तसेच आपल्याला उमेदवारांचे प्रवेशपत्र काढण्यात येतील. ओके. प्रशस्त जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता करण्यात उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ओके. जाहिरातीची माहिती वगैरे आपल्याला लिंक मध्ये उपलब्ध करून दिली आहे. पदसंख्या व आरक्षणाची तरतुदी दिलेली आहे. ओके. आरक्षणाबद्दल आता संपूर्ण बदल करणे व वाढवणे याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. संकेतस्थळावर आपल्याला इथं बघून घ्यायची आणि आपल्याला बदल पण होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे मागासवर्गीयांसाठी. ओके. बदल होऊ शक्यता वगैरे कमी जास्त वगैरे होतील व नव्याने वगैरे वाढ होतील असं दिलेले आहे. ओके. अशा अटी वगैरे त्यांनी राखून ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता इथं महिलांसाठी आरक्षणाबद्दल दिलेलं आहे. विमुक्त जाती जमाती, त्यानंतर एक जाती, त्यानंतर आपल्याला अशा जाती कॅटेगरी वाईज तर प्रत्येकासाठी आरक्षण दिलेलं आहे. खेळाडू आरक्षण दिलेलं आहे वेगळ्या पद्धतीत. ओके. ते वाचून घ्यायचे. दिव्यांग आरक्षण दिलेले आहे. अनाथ आरक्षण दिलेले आहे. त्याच्यानंतर इथं माजी सैनिकांचं आरक्षण दिलेलं आहे मित्रांनो. प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण दिलेलं आहे. भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण दिलेलं आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी करता आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. आता आपण येऊया शैक्षणिक अर्हता. तर इथं जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामे जाहिरात 24/5/2025 रोजी उमेदवारांचे पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुनर्थ धारण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन साम्राज्य प्रशासन विभागाकडील 6 जून 2017च्या अधिसूचनेमधील आपल्याला नुसार उमेदवारांची कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त शालांतमधून आपण 10वी परीक्षा आपण पास झालेले उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि जे स्वच्छ पदासाठी मित्रांनो 7वी पास असणे गरजेचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला लागणार आहे. याच्यात माजी सैनिक
सैनिकांसाठी हळता वगैरे दिलेला आहे. तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांची एसएससी उत्तीर्ण असलेल्या इंडियन आर्मी स्पेशलिस्ट सर्टिफिकेशन एज्युकेशन अथवा तस्मै प्रमाणपत्र असलेल्या अशा पदांना अर्ज करू शकतात मित्रांनो. ओके, पात्रता काय असणार आहे? भारतीय नागरिकत्व. ओके, वयोमर्यादा, त्यानंतर वय गणनेचा दिनांक 24/4/2025. विविध राजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गामधील किमान कमाल वयोमर्यादा. ओके, त्यात आपण पुढील प्रमाणे पाहणार आहे. प्रवर्ग आवश्यक वयोमर्यादा दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी मित्रांनो इथं 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागासवर्गीयांसाठी मित्रांनो इथं दिलेले आहे 18 ते 43 पर्यंत अप्लाय करू शकता. ओके, अंशकालीनसाठी जे असणारे पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी आपल्याला असणारे 45 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. खेळाडूंसाठी इथं आपण 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके, दिव्यांग उमेदवार जर असाल आपण 40% यांच्यासाठी पण 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी पण 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. माजी सैनिकांमध्ये असाल तर यांना पण 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. असं इथं दिलेलं आहे, संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो यामध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला परीक्षेचे स्वरूप वगैरे आपण बघून घ्या. पदांचे नाव दिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित व एकूण गुण अशा आपल्याला 4 टप्प्यांमध्ये आपल्याला 4 आपल्याला प्रश्न असतात. 4 टप्प्यांचे प्रश्न असतात. 4 सिलेबसचे प्रश्न असतात याच्यामध्ये. ओके, समकक्ष पदे असणारे सगळ्यांसाठी वर्ग 4चे 25 प्रश्न असणारे प्रत्येकामध्ये आपल्याला आणि 50 गुण असणारे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी परीक्षा होणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणितचे प्रश्न असणारे. परीक्षेची कालावधी असणारे 2 तास 120 मिनिटं असणारे. परीक्षेचे स्वरूप असणारे आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड असणारे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपामधील आपल्याला MCQ टाईप आपल्याला क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन 2 गुण आपल्याला असणार प्रत्येक प्रश्नांसाठी. ओके, त्याची चांगली पॉझिटिव्हिटी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. आपल्याला याच्यात आपल्या सिलेबसचा कमीत कमी 10वीच्या अर्थ असलेला 10वीचा सिलेबस असणार आहे आणि 7वीचे असणार स्वच्छकसाठी त्यांचे 7वीचे सिलेबस असणार आहे मित्रांनो. ओके, आपल्याला यामध्ये जे मित्रांनो त्यांनी दिलेले 50 गुण आपल्याला ठेवून एकूण आपल्याला 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो. त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. याच्यावरच आपले सिलेक्शन प्रोसेस असणार आहे मित्रांनो. ओके, तर आपल्याला तुम्हाला माहिती देते याच्यात मायनस सिस्टीम नसणार आहे. तर आपल्याला इथे टफ फाईट बघायला मिळणार आहे मित्रांनो. ओके, तर परीक्षा ही आपल्याला कॉम्प्युटर बेस्डच असणार आहे. प्रत्येक सत्राचे आपल्याला स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सत्रांच्या यामधील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कठीण तपासण्यात येईल. त्यामध्ये आपल्याला नॉर्मलायझेशन असणार आहे. नॉर्मलायझेशन तुम्हाला समजलं असणार. TCS स्वरूपात नॉर्मलायझेशन कंपनी करणार आहे मित्रांनो. ओके, तर इथं रिझल्ट तुमचा टफ फाईटमध्ये बघायला मिळतं मित्रांनो. चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट इथं बघण्यात मिळणार आहे. विविध कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करायची आपल्याला. प्रोफाईल आपल्याला प्रोफाईल अपलोड करायची. लॉग इन करायची, प्रोफाईल रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक जे पण आपण अनाथ प्रकल्प भूकंपग्रस्त जे पण असाल त्याची कागदपत्रे PDF आपल्याला अपलोड करायची. विविध आपल्याला समांतर आरक्षणामध्ये असल्या आपल्याला क्लिक इलेजिबिलिटी उमेदवार अपलोड कागदपत्रे अपलोड करायची मित्रांनो. ओके, तर प्रमाणपत्र कागदपत्रे कोणती आपण ते बघूया. 15 कागदपत्रे त्यांनी दिलेले आहे. अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे 10वीचं शैक्षणिकचं लिव्हिंग सर्टिफिकेशन, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्थ, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटका असल्याचा पुरावा. त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकामध्ये वैध असणारे नॉन क्रिमिनल, पात्र दिव्यांग व्यक्तींचे असल्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचारी असल्याचा पुरावा, SSC नावात बदल असल्याचा पुरावा, अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी, आरक्षण दावा असल्याचं रहिवासी प्रमाणपत्र. ओके, मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा. याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त प्रमाणपत्रे आपल्याला संकेतस्थळीवरील उपलब्ध लिंकवर आपल्याला उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मध्ये आपल्याला प्रशस्त जाहिरात नमूद केलेल्या प्रमाणे आपल्याला अनिवार्य आहे मित्रांनो. ओके, खेळाडूमध्ये आपण जे पण असाल त्याचे आपल्याला मूळ प्रमाणपत्र कागदपत्र द्यायचे. जे पण आपण कॅटेगरीमध्ये आपल्याकडे खेळाडू असो, मागासवर्गीय असो, भूकंपग्रस्त, ग्रहणग्रस्त. ओके,
अर्जांच्या सूचना वगैरे दिलेल्या आहे. अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली भरायचा आहे. याला वेबसाईट लिंक दिलेली आहे इथं. आपल्याला सविस्तर सूचना वगैरे त्याच वेबसाईटवर मिळणार आहे. अर्ज सादर केलेल्या विविध मुदतीस परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारता केला जाणार नाही. तुम्हाला परीक्षा शुल्क असणार 900,000 असणार. याच्यामध्ये 900 रुपये मागासवर्गीय आणि ओपन कॅटेगरी 1000 रुपये असणार आहे. ओके. परीक्षा शुल्क वगैरे आपल्याला संगणक मार्फत निश्चित केलेल्या पेमेंट गेटवेमधून आपल्याला तारखेला जी सांगितलेली शेवटची तारीख त्या तारखेपर्यंत भरून घ्यायची. ओके. केंद्र निवड प्रस्तुत आपल्याला इथे वेबसाईटवर दिलेली आहे. निवडून घ्यायचं आपले सेंटर्स वगैरे ऑनलाईन फॉर्म भरताना. आता परीक्षा शुल्क जे मी तुम्हाला सांगितलं, वर्ग 4 साठी 1000 रुपये, ओपनसाठी खुला प्रवर्ग, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये असणार आहे मित्रांनो. माजी सैनिकाकरता कोणतीही फी नसणार आहे. फीज नॉन रिफंडेबल असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला सादरीकरण झाल्यावर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं. पे फीजवर या बटनावर क्लिक करून आपल्याला इथं फीज पेड करून द्यायची मित्रांनो. ओके. परीक्षा शुल्क भरण्याची खालील पद्धती ते दिलेली मित्रांनो. परीक्षा शुल्क भरण्याची प्रणालीद्वारे उपलब्ध दिलेल्या पेमेंट गेटवेमध्ये माध्यमात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग थ्रू आपण करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला परीक्षा शुल्क भरणा करताना बँक खात्यातून परीक्षानंतर शुल्काची आपल्याला रकमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा भरणा यशस्वी झाला व सक्सेसफुल असल्याचे संदेश ऑनलाईन अर्ज प्रणालीवर पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय परीक्षा शुल्क पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावर संबंधित पृष्ठांवरून आणि अथवा खात्यातून लॉग आउट करू नये मित्रांनो. ओके. जोपर्यंत तिथं येत नाही सक्सेसफुल झालेलं आहे किंवा तुमचं आता इथं पावती जनरेट झालेली आहे, तोपर्यंत आपल्याला लॉग आउट करायचं नाही. आता तुम्हाला परत इथं फीज तर पेड करावी लागणार, लक्षात द्यायचं आहे. ओके. अशा वेळी दिलेलं आहे. पुन्हा आपल्याला इथं फीज पेड करायची नाही. एकच फॉर्म भरायचा आहे, चांगल्या पद्धतीने भरायचा आहे. आता इथं खालील सूचना दिलेल्या आहेत. अर्ज भरण्यासाठी आपल्या तारीख दिलेली आहे 26 एप्रिल 2025 पासून आपल्याला इथं चालू होणार आहे. 16 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने व शुल्क भरण्याची तारीख पण तेच असणार आहे. परीक्षा दिनांक, कालावधी व सूचना वगैरे आपल्या वेबसाईट मार्फत दिल्या जाणार आहे मित्रांनो. ओके. दिव्यांग उमेदवारांकरता लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत दिलेले आहे मित्रांनो. त्यांना जे इथं एक्स्ट्रा इथं टाइम दिलेला मिळतो मित्रांनो. 20-25 मिनिटं त्यांना इथं लेखनिकमध्ये मिळतं किंवा तुम्हाला कोणी आपला जोडीदार आपल्याला पाहिजे असेल तो पण आपल्याला भेटत असतो. ओके. निवड सूचीबद्दल इथं दिलेलं आहे. निवड सूची आपली आता इथं कशा पद्धतीने होणार तुम्हाला तर माहितीच आहे. मेरिटनुसार होणार आहे कॅटेगरी वाईज. प्रवेश प्रमाणपत्र आपल्याला 10 दिवसाच्या आधी इथं मिळून जाणार आहे मित्रांनो. ओके. अशा इथं आपल्याला परीक्षेमध्ये जाताना आपल्याला इथं आपल्या हॉल तिकीट घेऊन जायचं. त्याच्यानंतर आपल्याला पुरावा घेऊन जायचा. आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण आपल्याकडे असेल मूळ चेहरा घेऊन जायची. ओके. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेचे प्रवेश वगैरे आपल्याला 1-2 तास आधी आपल्याला सेंटरवर इथं पोहोचून जायचं मित्रांनो, जेणेकरून आपल्याला आपल्याला तिथं फोटो वगैरे काढण्यासाठी व तिथं टाइम लागत असतो. त्यासाठी वगैरे चेकिंग वगैरेसाठी लवकरात लवकर पोहोचून जायचं आहे मित्रांनो. ओके. त्यामध्ये आता कोणते कोणते पदे ते बघून घेऊ. पुढील रिक्त पदे जे तुम्हाला सांगायचे राहिलेले होते. क्लास डी चे असणार, ड मधले पदे असणार. वर्ग ड मधले ओटी सर्वांसाठी इथं 2 वॅकेन्सी असणार आहे. बार्बरसाठी 2 वॅकेन्सी, टेलरसाठी 2 वॅकेन्सी, धोबीसाठी टेलरसाठी 1 वॅकेन्सी, धोबीसाठी 3 वॅकेन्सी, स्ट्रेचर बार्बरसाठी 3 वॅकेन्सी, लॅबोरेटरी सर्वंटसाठी 1 वॅकेन्सी, कुकसाठी 4 वॅकेन्सी असणार आहे. कुक असिस्टंटसाठी 2 वॅकेन्सी असणार आहे. एक्स-रे सर्वंटसाठी 1 वॅकेन्सी, कॅज्युअलिटी सर्वंटसाठी 2 वॅकेन्सी असणार आहे. डिस्पॅचेबिलिटी सर्वंटसाठी 1 वॅकेन्सी असणार आहे. पीएमसाठी 36 वॅकेन्सी असणार आहे. टेबल बॉयसाठी 1 वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये मेल सर्वंटसाठी 1 वॅकेन्सी असणार आहे. मेस सर्वांसाठी इथे 1 वॅकेन्सी असणार आहे. आयासाठी इथं 1 वॅकेन्सी असणार आहे. त्याच्यानंतर वॉचमॅनसाठी इथं मित्रांनो 4 वॅकेन्सी आपल्याला असणार आहे मित्रांनो. ओके. नर्सिंग असिस्टंटसाठी इथे 1 वॅकेन्सी असणार आहे. क्लीनरसाठी इथं 1 वॅकेन्सी असणार आहे. मालीसाठी इथे 1 वॅकेन्सी असणार आहे. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 17 वॅकेन्सी असणार आहे. टोटल इथे 86 वॅकेन्सी आपल्याला बघण्यात मिळतात मित्रांनो. ओके. तसे आपल्याला मित्रांनो वर नमूद पदांच्या खालील आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अधिकार कार्यालयाने राखून ठेवलेले आहे. कार्यालयीन परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्रांच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे. प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भामधील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस नियुक्तीसाठी
विचार करण्यात येणार नाही मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची जाहिरात आहे मित्रांनो. आपल्याला इथे टाइम टेबल बघून घ्यायची. लवकरात लवकर अप्लाय करून घ्यायचं. इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे टाइम वगैरे 16/4/2025 पासून 26/4/2025 पासून 16/5/2025 पर्यंत अप्लाय करून टाकायचं. ओके. चांगली वॅकन्सी असणार आहे. वर्ग 4ची वॅकन्सी असणार आहे. तर चांगल्या प्रकारे आपण इथं अप्लाय करून घ्या. संधीचं सोनं करून घ्या. ओके. तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करायचे. जास्तीत जास्त मित्रपर्यंत शेअर करायचं आहे. आणि या पीडीएफची लिंक तुम्हाला पीडीएफ फाईल तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायची आहे. माझ्याशी काही बोलायचं असेल तर टेलिग्रामला कधीही तुम्ही मेसेज करू शकता. अप्लाय केल्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, फेसबुक आयडी, इंस्टाग्राम आयडी और व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. चॅनलवर नसाल चॅनल सबस्क्राईब करता जास्त मित्रांनो शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यांच्यापर्यंत अपॉर्च्युनिटी पोहोचेल. आपले जे नांदेडमधले जे पण जवळपासचे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि ज्या जास्त मित्रांनो शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी. आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.